Dear students, I am Dr. Rajiv Sapre and this is the fifth lecture about the chapter Statistics. This is part of the video lecture series about SSC Mathematics, and I appeal you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of these lectures. See, in the previous lecture we did one method to calculate mean of grouped data, and the method that we studied was called as the direct method. Now we will consider a new method. We will try to study a new method which is called as a assumed mean method. So this is another method in which we are going to calculate mean again, but now the method is assumed mean method. Assumed mean method. Okay. When this is to be used, basically, if you are told that solve the following problem by assumed mean method, then it is definitely we have to follow the method. But otherwise, when it is not told, and if you feel or if you sense that here the product xi into fi जो आपण गेल्या वेळी केला होता तो लार्ज असेल, ती व्हॅल्यू खूप मोठी असेल, तर आपण त्या मोठ्या व्हॅल्यूज हँडल करण्यापेक्षा लहान व्हॅल्यूज हँडल करणं आपल्याला सोपं पडतं. म्हणून मग त्यावेळी ॲश्युम्ड मीन वापरायची. कधी वापरायची ॲश्युम्ड मीन मेथड? की ज्यावेळी हा जो आपण क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी यांचा गुणाकार घेतो त्या व्हॅल्यू जर मोठ्या होत असतील तर आपण ॲश्युम्ड मीन मेथडने त्या व्हॅल्यू लहान करून मग तो प्रॉब्लेम सोडवू शकतो. मग ही नेमकी काय मेथड आहे हे लक्षात घ्या. की समजा तुम्ही असं म्हटलं की माझ्याकडे समजा असा डेटा दिलेला आहे मला, की काय तर पहिला समजा 65 आहेत. अनग्रुप्डच्या बाबतीत आपण आधी स्टडी करूया. 65 आहे, दुसरा समजा 72 आहे, तिसरी व्हॅल्यू समजा काय 81 आहे, चौथी व्हॅल्यू समजा 67 आहे, पाचवी व्हॅल्यू से 85 आहे, आणि मला ह्यांचा मीन काढायचा आहे. तर आपली खरी पद्धत काय आहे बघा. व्हॉट वी डू ॲक्च्युअली हिअर, वी ॲड ऑल दीज व्हॅल्यूज. आपण ही सर्व बेरीज करतो. 65, 72, 81, 67 आणि 85, आणि ह्या 5 व्हॅल्यूज आहेत ना. मग आपण काय करणार, ती बेरीज काय येईल बघा. आधी 5 आणि 7 12, 12 आणि 1 13, 13 आणि 2 15, 15 आणि 5 20, त्याचे 0, हातचे आले 2, 2 आणि 6 8 आणि 7 15 आणि 8 23 आणि 6 29 आणि 8 37, 370, आणि ह्याला मग 5 व्हॅल्यूज असल्यामुळे मी 5 ने भागतो, आणि मग काय होणार 5 7 35, बरोबर ना. आणि मग तिथे किती उरले 2, आणि मग ते 2वर 0 20, म्हणजे 5 चोक 20, 74 हा त्याचा मीन आला. आता आपण काय करू शकतो, आणखी एक मेथड काय बघा, की अंदाज घ्यायचा आपण. 65 72 80 67 85 आहे. म्हणजे आपण असं म्हणूया की याचा जो आपण जर असं म्हटलं की याच्यामध्ये मी एक ॲश्युम्ड मीन मानतो. लक्षात घ्या, ॲश्युम्ड मीन काहीतरी आपण ॲश्युम करतो, आणि तो साधारण काय करायचा आपण की बघा, म्हणजे 80 समजा मी घेतला, ॲश्युम्ड मीन समजा 80 घेतला. तर मग 80 पासून ह्यांचं काय फरक आहे, 65 आणि 80 याच्यामध्ये कितीचा फरक आहे. 65 वजा 80 करायचं आपण, म्हणजे ते वजा 15 झाले. त्याच्यानंतर 72 वजा 80 म्हणजे वजा 8 झाले. 81 वजा 80 म्हणजे 1 झाला. 67 वजा 80 म्हणजे वजा 13 झाले, आणि 85 वजा 80 म्हणजे 5 झाले. मग हा मीन आपण ह्यांचा काढायचा. मग ह्यांचा मीन काय येईल बघा. वजा 15 अधिक वजा 8 अधिक 1 अधिक वजा 13 आणि अधिक 5, म्हणजे किती येणार बघा. वजा 15 वजा 8 वजा 23 झाले, वजा 23 आणि हे वजा 13 म्हणजे वजा 36 झाले, आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे 6 मिळवणार, बरोबर ना. वजा 36 अधिक 6 म्हणजे वजा 30 झाले, आणि त्याला 5 ने भागणार म्हणजे वजा 6 आलं. ओके. मग आता एक्स बार म्हणजे काय येणार बघा. तो जो काय ॲश्युम्ड मीन तुमचा आहे, ॲश्युम्ड मीन अधिक हा जो ह्याचा मीन आला आपला, हा किती आला वजा 30 भागिले 5, म्हणजे सॉरी इट इज 60, मी बाय मिस्टेक दिलं, वजा 6. मग आता ते जे ॲश्युम्ड मीन प्लस हे वजा 6, मग ॲश्युम्ड मीन तुमचा किती आहे 80. सो वी गॉट 80 मायनस 6 म्हणजे 74. सेम व्हॅल्यू दॅट वी गॉट हिअर, बरोबर ना. म्हणजे ही पद्धत जी आहे ना तीच आपण आता ग्रुप्ड डेटासाठी वापरणार. म्हणजे काय होईल बघा, आपण हे नीट लक्षात घेऊया. आता ही कळली का पद्धत. म्हणजे आपण यातली कुठलीही व्हॅल्यू, असं काही नाही आहे की 80ला काही सोनं नाही लागलेलं, कुठलीही व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. तुम्ही 81 पण घेऊ शकता. मग उलट आणखी सोपं होईल, कारण 81 वजा 81 कुठेतरी एक 0 व्हॅल्यू येईल. 0 म्हणजे ॲडिशन अगदी सोपं पडतं आपणाला.
सो एक व्हॅल्यू आपण घेणार, वी विल कॉल इट एज अश्युम्ड मीन. मग ती समजा मी एक्स म्हणून घेतली किंवा यू घेतलं तर यू मायनस एक्स आय मायनस यू असं आपण करत राहणार. बघा इथे आपण तेच केलं, हा यू आहे तुमचा अश्युम्ड मीन, समजा यू घेतला मी, तर मी इथे काय केलं 65 वजा यू म्हणजेच एक्स आय, ह्या एक्स आयच्या व्हॅल्यूज आहेत ना, मग एक्स आय मायनस यू केलं, हे वजा 15 आलं. x2 मायनस यू केलं, मग x3 मायनस यू केलं, आणि मग त्या यूच्या ज्या व्हॅल्यूज आल्या ना त्यांचा आपण यू बार काढला. असं ती पद्धत आहे. सो आय विल एक्सप्लेन इट बाय ॲक्च्युअली कन्सिडरिंग द ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी टेबल, आणि मग आपण ते समजून घेऊया म्हणजे काय आहे ते. सो व्हेरी सिम्पल मेथड, अश्युम्ड मीन मेथड आपण आता शिकूया. तर त्याच्यासाठी आपण तुमच्या पुस्तकातलाच एक प्रॉब्लेम निवडूया बघा, आणि मग ते समजून घेऊया. तर हा प्रॉब्लेम बघा, इथे काय केलंय बघा, डेली सेल दिलेले आहेत बघा. द डेली सेल ऑफ 100 व्हिजिटेबल व्हेंडर्स. व्हिजिटेबल व्हेंडर्स याचा अर्थ काय, भाजी विक्रेते, बरोबर ना. डेली सेल त्यांच्या 100 भाजी विक्रेत्यांचा हा डेली सेल आहे. तो किती रुपीज होतोय, फाइंड द मीन ऑफ द सेल बाय अश्युम्ड मीन मेथड. बघा इथे डेलिबरेटली म्हटलेलं आहे अश्युम्ड मीन मेथड. मग आता इथे बघा क्लास इंटरवल्स काय आहेत बघा. पहिलं आहे ते 1015. ह्या आधी टेबलचा अर्थ काय, 1000 ते 1500 रुपये एवढी विक्री होणारे 15 भाजी विक्रेते आहेत. 1500 ते 2000 म्हणजे 2000 एवढी विक्री होणारे 20 आहेत. 2000 ते 2500 एवढी होणारे 35 आहेत. असा तो डेटा दिलेला आहे. आणि बघा ही क्लास इंटरवल्स कंटिन्युअस आहेत, 1000 ते 1500. मग इथे अप्पर लिमिट 1500, इथे लोअर लिमिट 1500, म्हणजे 1500 ते 2000 असं. मग आता इथे अश्युम्ड मीन आपल्याला मेथड वापरायची आहे. मग आपण बघा, सो कॅल्क्युलेट मीन, calculate mean by assumed mean method. बघा assumed mean method. ओके. मग आता इथे बघा assumed mean मेथड आपल्याला यूज करायची आहे. हे आपण याला अंडरलाईन करूया. दिस इज द मेथड दॅट वी आर गोइंग टू यूज. ओके. मग आता क्लास इंटरवल काय, डायरेक्टली आय विल राईट टेब्युलर फॉर्म. सो क्लास इंटरवल्स म्हणजे काय आहे बघा, ते डेली सेल आहे. म्हणजे इथे आपण असं लिहूया क्लास, आणि व्हॉट इज दॅट डिनोटिंग, डेली सेल्स. डेली सेल्स इन रुपीज. सेकंडली क्लास मार्क, सेकंड कॉलम यू नो क्लास मार्क. व्हॉट इज इट, डिनोटेड बाय XI. नंतर मग तुम्हाला इथे अश्युम्ड मीन आपण पद्धत वापरणार. म्हणजेच आपण काय करणार बघा, आपण एक कॉलम ॲड करणार याच्यामध्ये जो ॲडिशनल आहे, म्हणजे त्याला DI म्हणतात. तो D म्हणजे डिफरन्स, आणि XI मायनस A हा त्याचा फॉर्म्युला. XI मायनस A पहिला डिफरन्स म्हणजे X1 मायनस A, D2 X2 मायनस A, D3 X3 मायनस A, असं ते आपण कॅल्क्युलेट करणार. ओके. आणि मग इथे येणार फ्रिक्वेन्सी FI, आणि शेवटचा कॉलम येणार FI इंटू DI. मगाशी आपण मगाच्या प्रॉब्लेममध्ये काय करत होतो, FI इंटू XI करत होतो. नाव इट इज DI. मग आता बघा पहिला क्लास इंटरवल आहे 1000 ते 1500. मग दुसरा आहे तो 1500 ते 2000. मग आहे तो 2000 ते 2500. मग आहे तो 2500 ते 3000. मग त्याचे हे काय आहेत बघा, क्लास मार्क्स काय येणार 1000 आणि 1500, म्हणजे यांची बेरीज 2500, त्याला 2 ने भागलं की 1250. 1500 आणि 2000 म्हणजे 3500, त्याचं 2 ने भागलं की 1750. मग 2000 आणि 2500 याचा मिड पॉईंट येणार किती, 25 आणि 20 45, त्याला 2 ने भागलं की 2250. आणि मग हे 500चा फरक आहे बघा, 1250 1750, म्हणजे इथे 2750 येणार. आता बघा या फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत ना त्या 15 20 वगैरे आहेत, म्हणजे याचा आणि 15चा गुणाकार आहे. दीज आर व्हेरी लार्ज व्हॅल्यूज. म्हणून आपण काय करतो, यातली कुठलीही एक व्हॅल्यू ती आता पुस्तकामध्ये त्यांनी 2250 म्हणजे A म्हटलंय. A म्हणजे अश्युम्ड मीन. ते काय प्रत्येक वेळी तेच असायला पाहिजे असं काही नाही. 2250 म्हणजे त्याला अश्युम्ड मीन म्हटलेलं आहे. दॅट इज नॉट नेसेसरीली 2250. ती 1750 पण असू शकते. काही ऑथर्स ते 1250 पण घेतात, काही फरक नाही पडत त्याच्यामुळे.
पण ठीक आहे, आपण मधली व्हॅल्यू साधारण घ्यावी. आता इथे मधली व्हॅल्यू येणार नाही कारण 4च आहेत, त्यामुळे तिसरी व्हॅल्यू त्यांनी घेतलेली आहे. मग आता DI म्हणजे काय होणार बघा, XI मायनस A म्हणजे 1250 वजा 2250 म्हणजे हे किती होणार, वजा 1000. मी हे मुद्दाम लाल अक्षरात लिहितो DI च्या व्हॅल्यूज. मग 1750 वजा 2250 म्हणजेच वजा 500, इथे तर शून्यच होईल. आणि मग इथे 2750 वजा 2250 म्हणजे 500 होईल. मग आता फ्रिक्वेन्सीज काय आहेत बघा, फ्रिक्वेन्सीज आर युज्युअल. फ्रिक्वेन्सीज काय दिल्या आहेत, 15 बघा इथे 15, 20, 35 आणि 30. सो इट इज 15, 20, देन वॉट 35 आणि इथे 30. 15, 20, 35 आणि 30. ठीक आहे. मग हा गुणाकार करा, 15 वजा 1000 यांचा गुणाकार म्हणजे वजा 15000. नंतर 20 आणि वजा 500 म्हणजे वजा 5 दुणे 10, 1000 वजा 10,000 वजा 10,000 हे शून्यच झालं. आणि हे 500 गुणिले 30 म्हणजे 5 त्रिक 15, 15,000. मग आता किती सोपं झालं बघा. इथे आपण आता काय करणार, समेशन FI म्हणजे किती आहे ते 30 आणि 35 65 आणि हे पुन्हा 35 म्हणजे हे 100 झाले. आणि ही बेरीज किती सोपी झाली बघा, हे वजा 15,000 हे अधिक 15,000 म्हणजे शून्यच झालं, हे शून्यच आहे. आणि हे वजा 10,000. सो मायनस 10,000 बरोबर ना, म्हणजे मायनस 10,000 बरोबर लिहिलंय आपण. आता इथे काय झालं बघा, ही जी व्हॅल्यू आली आहे ना, ही FI आणि DI चा प्रॉडक्ट जो घेतला ना त्याचं समेशन आलंय. म्हणजे मी इथे खरं काय लिहायला पाहिजे, दिस इज समेशन FI इंटू DI दॅट इज इक्वल टू दिस मच. आता मी काय करणार बघा, हे मी एनलार्ज करतो आता. आय विल कॅल्क्युलेट D बार. ओके. आणि मग ॲश्युम्ड मीनचा फॉर्म्युला बघा, इथे आपण आता हे एनलार्ज करूया. नाव ॲज युज्युअल वी विल कॅल्क्युलेट फर्स्ट D बार. FI DI चा जो आपण समेशन घेतलेलं आहे त्याच्यावरून आपण काय काढू शकतो, D बार इज इक्वल टू समेशन FI इंटू DI डिवायडेड बाय समेशन FI. सो इट इज वॉट, मायनस 10,000 डिवायडेड बाय 100 म्हणजेच किती झाले, हे 2 शून्य गेले म्हणजे मायनस 100 आले. आता तुम्हाला X बार पाहिजे आहे, त्याचा फॉर्म्युला काय असतो, A प्लस D बार. बघा त्याचा फॉर्म्युला, ॲश्युम्ड मीनचा जो फॉर्म्युला आहे तो तुमचा जो ॲश्युम्ड मीन आहे, ॲश्युम्ड मीनचा फॉर्म्युला नव्हे, मीनचा फॉर्म्युला म्हणजे ॲश्युम्ड मीन प्लस हा D बार. मग आता ॲश्युम्ड मीन आपला किती होता बघा, 2250. म्हणून इथे मी X बार काय लिहिणार, X बार इज 2250 अधिक D बार म्हणजेच मायनस 100 बरोबर ना, मायनस 100. मग 2250 वजा 100 म्हणजेच किती झाले, 2150. 2150 हा जो आहे ना, दिस इज युअर ॲश्युम्ड मीन. बघा त्या पुस्तकामध्ये काय दिले व्हॅल्यू बघा, ॲश्युम्ड मीन शेवटी इन दॅट पर्टिक्युलर प्रॉब्लेम. सी 2150. पद्धत लक्षात आली का बघा, इथे त्यांनी छान दिलेलं आहे आपणाला. सी आपली पुस्तकं खूप छान आहेत, आपण पुस्तकांचा चांगला, ती पुस्तकं चांगली आत्मसात करा. तिथे काय लिहिलेलं आहे हे वाचा. आधी एक लक्षात घ्या की मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की टेक्स्टबुक आधी वाचली पाहिजे, ती नीट वाचा. 10वीचं जे पुस्तक आहे ते 10वीच्या विद्यार्थ्याने वाचणं अपेक्षित आहे. ते काय इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्रासारखं वाचायचं नाही आहे नुसतं, परंतु ते काय केलं त्यांनी, त्यातली प्रत्येक स्टेप तुम्ही समजावून घ्या. तुम्हाला ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या केल्या पाहिजेत. सी आता 8वी 9वी 10वी सेकंडरी स्कूल्सचं जे मॅथमॅटिक्स आहे त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग टीचिंग प्रोसेस एक्सपेक्टेड आहे, म्हणून त्यांनी ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. ॲक्च्युअली टीचर्स आर ऑल्सो एक्सपेक्टेड टू क्रिएट सम न्यू ॲक्टिव्हिटीज सो दॅट दे विल अंडरस्टँड दॅट आयडिया. तर इथे ज्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिलेल्या असतात त्या करणं हे गरजेचं आहे. त्या गंमत म्हणून दिलेल्या नाही आहेत पुस्तकामध्ये. मग इथे बघा, टेबल इज प्रिपेअर्ड अकॉर्डिंग टू द फॉलोइंग स्टेप्स. ॲश्युम्ड मीन A त्यांनी चूज केला 2250. जनरली द क्लास मार्क ऑफ द क्लास हॅव्हिंग मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी चोजन ॲज द ॲश्युम्ड मीन. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी बघा याच्यामध्ये 35 होती म्हणून तो त्यांनी ॲश्युम्ड मीन घेतला. पण असा काही रूल नाही आहे, इट्स ओके. जनरली म्हटलंय त्यांनी, इट्स नॉट नेसेसरी. क्लास ऑफ द सेल आर रिटन इन द फर्स्ट कॉलम.
क्लासेस, त्याच्यानंतर क्लास मार्क्स आर रिटर्न, व्हॅल्यूज डी आय विच इज एक्स आय मायनस ए, प्रत्येक एक्स आयची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामधून ॲश्युम्ड मीन आपण वजा करणार आणि ती व्हॅल्यू डी आय म्हणून लिहायची. मग फ्रिक्वेन्सीज लिहायच्या एफ आय, मग डी आय एफ आय हा प्रॉडक्ट लिहायचा आणि मग समेशन एफ आय डी आय अपॉन समेशन एफ आय विल बी डी बार. मग तो जो डी बार आहे हा आपला मीन कशाचा आला, ॲश्युम्ड मीन आला. ॲक्च्युअली त्याच्यामध्ये ॲश्युम्ड मीन म्हणजे एफ आय आणि डी आयच्या गुणाकाराला आपण समेशन एफ आयने वागलो म्हणजे हा डी बार आला. आपल्याला ॲक्च्युअली एक्स बार काढायचा आहे. मग तो डी बार आणि एक्स बारमध्ये काय नातं असतं, इथे फॉर्म्युला लिहिला आहे बघा, एक्स बार इज इक्वल टू ए प्लस डी बार. मग जो ए आहे ॲश्युम्ड मीन त्याच्यामध्ये ही डी बारची व्हॅल्यू तुम्ही मिळवणं अपेक्षित आहे. सो दिस इज हाऊ दिस प्रॉब्लेम्स आर टू बी डन. व्हेरी सिम्पल मेथड. आणखी एक प्रॉब्लेम आपण आता एक्झरसाइजमधला सोडवूया सो दॅट यू विल बी नोईंग हाऊ टू डू दिस प्रॉब्लेम्स. बघा इथे काय म्हटलंय, दुसरा प्रॉब्लेम बघा, ॲश्युम्ड मीन मेथड त्यांनी अपेक्षित केलेली आहे. इन द फॉलोइंग टेबल द टोल पेड बाय द ड्रायव्हर्स अँड द नंबर ऑफ व्हेकल्स इज शोन. म्हणजे इथे कसा डेटा या 300 ते 400 रुपये टोल पे करणारी तिथे 80 व्हेकल्स गेली. तुम्हाला माहिती आहे ना टोल हा काय कन्सेप्ट आहे तो. आपण ज्यावेळी हायवेजवरून जात असतो त्यावेळी तुम्हाला टोल नाक्यावर गाड्या थांबवतात आणि तुम्हाला तिथे टोल पे करायचा असतो, बरोबर ना. तर त्याचा हा डेटा त्यांनी दिलेला आहे. त्या एका दिवसांमध्ये बघा इथे टोल पेड बाय द ड्रायव्हर्स अँड द नंबर ऑफ व्हेकल्स इज शोन. म्हणजे 80 वाहकांनी 80 व्हेकल्सच्या बाबतीमध्ये 300 ते 400 रुपये टोल्स भरला गेला. 400 ते 500 टोल भरणारी 110 वाहनं होती. 500 ते 600 टोल भरणारी 120. असा हा डेटा दिलेला आहे. तुम्हाला ॲश्युम्ड मीन काढायचा आहे, म्हणजे मीन काढायचा आहे आणि तो मीन काढण्यासाठी तुम्हाला त्यांनी सांगितलंय की ॲश्युम्ड मीन मेथड यूज करा. ओके, मग काय करायचं बघा, आपण डायरेक्टली प्रॉब्लेमकडे जाऊ. हे अतिशय सोप्या गोष्टी आहेत त्यामुळे फार वेळ ह्याच्यामध्ये काढण्याची काही खरी गरज नाही आहे. बघा म्हणून मी 2-2च प्रॉब्लेम्स करतोय, सर्व एक्झरसाइज काय सोडवण्याची गरज नाही आहे. पहिला कॉलम काय होणार बघा, क्लास इंटरवल, राईट. दुसरा कॉलम काय होणार, तुमचं होणार क्लास मार्क, बरोबर ना, क्लास मार्क CM म्हणतो मी, एक्स आय तो. मग तिसरा कॉलम काय होणार, DI इज इक्वल टू काय, एक्स आय मायनस ए. आणि मग चौथा कॉलम येणार फ्रिक्वेन्सी आणि पाचवा कॉलम होणार FI इंटू DI. बघा आता क्लास इंटरवल्स काय आहेत बघा, 300 ते 400 पहिलं क्लास इंटरवल, दुसरं आहे 400 ते 500, 400 ते 500 दिस इज सेकंड क्लास इंटरवल. मग 500 टू 600 हे थर्ड क्लास इंटरवल आहे. मग आहे 600 ते 700 आणि पाचवं क्लास इंटरवल आहे 700 ते 800 रुपये. मग याच्यामध्ये किती गाड्या आहेत बघा, क्लास मार्क्स आधी काढायचे आहेत मला. 300 ते 400 याचा क्लास मार्क काय होणार, याची बेरीज भागिले 2 म्हणजे 700 भागिले 2 म्हणजे 350. मग इथे काय होणार 400 आणि 500 म्हणजे 900 झाली बेरीज. त्याचा मीन काय होणार 450. मग आता तुमच्या लक्षात येते 350 450 म्हणजे इथे येणार 550, मग इथे येणार 650, मग इथे येणार 750. मग फ्रिक्वेन्सीज बघा आता ह्याच्यात डी बघा तुम्ही फ्रिक्वेन्सीजचा जर विचार केला त्यांनी जे सांगितलं आपणाला त्याच्याप्रमाणे 120 ही मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर ना. कुठल्या क्लासची आहे, 500 ते 600. म्हणून त्याचा जो क्लास मार्क आहे तो आपण ॲश्युम्ड मीन घेणार. सो वी विल यूज धिस पर्टिक्युलर कलर. सो धिस व्हॅल्यू इज कन्सिडर्ड ॲज ॲश्युम्ड मीन ए. ओके, आणि मग आता DIचा फॉर्म्युला काय होणार बघा, DI इज इक्वल टू वी हॅव रिटन ऑलरेडी, वी विल राईट इट अगेन, XI मायनस ए. मग 350 वजा 550 म्हणजे वजा 200. देन 450 मायनस 550 म्हणजेच मायनस 100. मग 550 मायनस 550 म्हणजे 0. 650 मायनस 550 म्हणजेच 100 आणि 750 मायनस 550 म्हणजेच 200. आणि आता करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज लिहा. व्हॉट आर दोज, 80, 110, त्याच्यानंतर 120, 70 आणि 40. नाव व्हॉट आर द प्रॉडक्ट्स FI आणि DI, वजा 200 आणि 80चा गुणाकार.
8 दुणे 16 आणि 3 शून्य येतील म्हणजे एकूण. सो वजा 16,000. नंतर वजा 100 आणि 110 म्हणजे 110 वर 2 शून्य. 120 आणि शून्याचा गुणाकार शून्यच. इथे 70 आणि 100 म्हणजे 70 वर म्हणजे 7 वर 3 शून्य. आणि इथे बेचोक 8 म्हणजे 8 वर 3 शून्य. मग आता हे बघा इथे जे आहे ना, दिस इज व्हॉट, दिस इज समेशन एफ आय. हे किती येणार, 80 आणि 110 190 झाले. ते बेरीज करा, हे 0 0 सर्व शून्यच आहे त्यामुळे इथे 0. मग हे 8 8 आणि हे 11 19 19 आणि 12 झाले 31 आणि 7 38 आणि 4 42. सो 420. आणि ही जे ॲडिशन होते हे किती होते बघा, हे वजा 16 वजा 11 वजा 27 झाले आणि हे 7 आणि 8 15 वजा 27 अधिक 15,000 म्हणजेच वजा 12,000. समेशन एफ आय डी आय हे किती आहे बघा, -12,000. मग ह्याच्यावरून मला डी बार काढता येत ना. व्हॉट विल बी डी बार, इट विल बी समेशन एफ आय डी आय डिवायडेड बाय समेशन एफ आय. So it will be -12,000 divided by 420. This is the calculation to be performed. -12,000 upon 40. मग त्याच्यामुळे काय होईल बघा, ते कॅल्क्युलेशन किती होईल, -12,000 upon 40. When you want to do that, what will be the calculation, upon 480, sorry, upon 480. So if you calculate that, it will be -28.57. So that calculation is -28.57. Okay, so this will be -28.57. Okay, now you have to calculate x bar actually. So x bar is what, it is assumed mean म्हणजेच capital A plus D bar. So what is capital A, 550. Here it is 550 आणि -28.57. So किती आलंय, 550 वजा 28.57 म्हणजेच हे किती होणार, 521.43. 521.43. त्यामुळे शेवटी आपण काय डिक्लेअर करणार, द मीन ऑफ टोल. टोलचा मीन आहे ना तो, सो मीन ऑफ द टोल इथेच लिहूया आपण. सो फायनली मीन व्हॅल्यू, मीन ऑफ टोल इज ₹521.43. So this is how you calculate mean by assumed value method. I think the method is clear. Here main issue is understanding the method. If you understand method properly, then it is easy to do the problems. आणि प्रत्येक वेळी आपण हे लक्षात ठेवायचं की डायरेक्ट मेथडच्या वेळी मी टेबलचे कॉलम काय घेणार, ॲश्युम्ड मीनने मला प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर टेबलचे कॉलम्स काय घेणार, हे आपण लक्षात ठेवलात की हे सर्व प्रॉब्लेम्स अतिशय सोप्या प्रकारे आणि अतिशय कॉन्फिडेंटली तुम्ही करू शकाल. ओके, सो वी विल स्टॉप हियर. अगेन आय अपील that you should subscribe my channel Maths Made Easy so that you can take advantage of all these lectures. Thank you.